तिथे एक पुढारी अपेक्षित होते, ते आलेच नाहीत. लग्नाला सुरुवात झाली, 20-21 वेळा त्यांनी तेच हे मंगलाष्टक गायले. आमचं म्हणणं असं की वस्तुरूपात देण्यापेक्षा ते मला वाटत असेल कॅश मुलीच्या नावावर पैसे ट्रान्सफर करावेत, परंतु त्यांनी असं संपत्तीचा शोक कधी करू नये. मुलीचं जे वडिलांच्या संपत्तीतला वाटा आहे तो योग्य रीतीने द्यायला हरकत नाही ना, त्या रूपाने दिला पाहिजे. तो ते लिगल तिचा राईट म्हणून दिला पाहिजे, हुंडा म्हणून नाही, लग्नाचा भाग म्हणून नाही. तर त्यांनी जर अटी टाकायला सुरुवात केल्या, ही कार द्या, हे फ्लॅट द्या, हे द्या, तर ते सरळ नाकारावं. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडा प्रथेविरोधात आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. नुकतीच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक बैठक पार पाडण्यात आली आणि त्यामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. तर त्याच बाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सर्जेराव निमसे सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, एक बैठक पार पडली नुकतीच, तर नेमकं काय निर्णय घेण्यात आले आणि काय ती आचारसंहिता आहे? साधारणतः सर्व समाजात, विशेषतः लग्न आणि दहावे या निमित्ताने अनेक चुकीच्या प्रथा पडत चाललेल्या आहेत. आणि विशेषतः मराठा समाज सर्वात मोठा असल्याने ते आपल्याला मराठा समाजात प्रामुख्याने दिसतात. आणि हगवणे प्रकरणामुळे त्या आणखी प्रकाशात आलेल्या आहेत. या निमित्ताने या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नगरच्या काही नागरिकांनी, जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि जे विचार करतात समाजाबद्दल, त्यांनी एकत्र मिटिंग घेतली. या सर्व सुधारणा फक्त मराठा समाजावर लागू आहेत असं नाही, सर्वांना येतं, परंतु मराठा प्रामुख्याने का तर सर्वात मोठा जात आहे ती म्हणून. आता लग्नासंदर्भात आपण जर पाहिलं तर आता हुंडा तसा घेत नाही, पण वेगळ्या स्वरूपात घ्यायला लागली. मोठी मागणी कार द्या हगवणे केसमध्ये किंवा इतर काही अशा द्यायला लागले. तर त्यांना जर द्यायचं असेल काही तर एवढी मुलीच्या नावावर करावी, पण लग्नात त्याचा स्तोप कशाला, गाडीच्या द्यायची वगैरे हे जे प्रकार थांबले पाहिजे. प्रत्यक्ष लग्नामध्ये सुद्धा खूप गोंधळ आहे. लग्न लागताना हे मर्यादित लोकांमध्ये असलं पाहिजे, 100-200 लोक पाहिजेत. नंतर तुम्हाला वेळेवर लग्न लागलं पाहिजे. अनेक वेळा आपला असा अनुभव येतो लग्न वेळेवर लागत नाही. मला एक अनुभव आला आहे. नगर तालुक्यात नारायणगाव एक गाव आहे, तिथे एक पुढारी अपेक्षित होते, ते आलेच नाहीत. लग्नाला सुरुवात झाली, 20-21 वेळा त्यांनी तेच हे मंगलाष्टक गायले, जोपर्यंत तो पुढारी येत नाही. तर हे सर्व स्तोप जे चुकीच्या पद्धती थांबल्या पाहिजेत. लग्न वेळेवर लागलं पाहिजे, मर्यादित लोक असलं पाहिजे. फेटे बिटे हे फक्त वधूवर आणि मुलाचे बाप आणि मुलीचे बाप हे दोघांनी फेटे असले बस झाले. बाकी फेटे हे बंद केले पाहिजेत. सत्कार वगैरे लग्नात करू नयेत. भाषण ठेवायचं असेल तर एखाद्या महाराजांचं किंवा ज्येष्ठ पुढारी एखादं भाषण ठेवावे आशीर्वादपर सर्वांच्या वतीने. पण भाषणाची 10-12 नावं आणि ते सर्व समाजाला तुम्ही हात वेठीच धरता. आणि डीजे तर पूर्ण बंद केला पाहिजे. डीजे मध्ये लोक इतकं नाचतात, दारू पिलेले असतात वगैरे. लग्नाला जे वेळेवर लागण्याची शक्यता असते 1-2 तास लेट करतात. कायदेशीर डीजेला बंदी आहे, परंतु ती इम्प्लिमेंट होत नाही. ती इम्प्लिमेंट केली पाहिजे. आणि तुम्हाला जर गर्दी करायची असेल लग्नाला, तुम्ही हे रिसेप्शन ठेवू शकता ना, ते शांततेने लोक एकमेकाला भेटू शकतात. वधूवर जे मुलाशी ते सर्व एकमेकाशी भेटू शकतात. तर आपण जर बघितलं की ते हुंडा प्रथा ही बंद झाली पाहिजे. अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक संघटना त्यासाठी काम करतात. मात्र हगवणे प्रकरणानंतर पुन्हा एकदा ते अधोरेखित झाले की हुंडा प्रथा ही चालूच आहे आणि त्यामुळे अनेक बळी जात आहेत. तर ह्यासाठी कुठं काही तुम्ही एक उपक्रम करणार आहात किंवा काही पावलं टाकणार आहात किंवा त्या बैठकीत असे काही निर्णय घेण्यात आलेत का? मी बैठकीत निर्णय सांगतो. प्रथमतः आम्ही 2 गोष्टी चर्चा केली. हुंडाबळी एक हा भाग, आणि दुसरा दहाव्याचा जो प्रकार आहे आपल्याकडे. इथे पहा, जर राज्यकर्त्यांना कळलं, राजकीय पुढाऱ्यांना, इथं गेलो तर आपण बदनाम होतो, जाणार नाहीत. कारण त्यांना हक्काचा ऑडियन्स वाटतो. लग्नाबद्दल त्यांना काही इंटरेस्ट नसतो. या हक्काचा मोठा ऑडियन्स आला आणि आपल्या भाषण करायची संधी आहे म्हणून ती देतं. दहाव्याची तीच गोष्ट आहे. खरं म्हणजे दहावा हा पवित्र धार्मिक कार्यक्रम आहे, त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे. तो आपल्या नातेवाईकाचा 50-60 किंवा 100 लोकांमध्ये केला पाहिजे. दहाव्याला मी असं अनेक वेळा पाहिलं, मला जावं लागतं, भाषणं कधी कधी करावं लागतं, की जे लोक आले, जे भाषण करतायत, त्यांना मृत व्यक्तीचं कार्य काय होतं हे काहीच माहीत नसतं. कोणतरी एका पुढारी आलेला आहे, त्यात आपण दिसावं किंवा आपण इतक्या मोठ्या ऑडियन्सला ॲड्रेस करायचं म्हणून तो करतो. हे प्रकार थांबले पाहिजे. हा खरं म्हणजे ते धार्मिक याचा अपमान आहे. आणि तुम्हाला जर ते बरेच लोक गोळायचे करायचे असतील तर तुम्ही एक शोकसभा करू शकता ना. शोकसभेत पाहिजे तेवढे लोक बोला.
मात्र पण ते आता जे आणि हुंडा हुंडाबळीमध्ये तुम्हाला जेवण सुद्धा मर्यादित आणि ते पॅक मध्ये द्यायला पाहिजे. इतकं अन्नाचा नाश होतो. तर 100-200 लोकांना बोलून त्यांना पॅक फूड दिलं आणि नंतर तुम्ही रिसेप्शन केलं, तुमचा प्रश्न सुटतो. तर हुंडाबळी मी आधी म्हटल्याप्रमाणे हुंडा हा फार कमी, जवळजवळ नाहीच आहे. ते वस्तुरूपात देतो. तर आमचं म्हणणं असं की वस्तुरूपात देण्यापेक्षा ते मला वाटत असेल कॅश मुलीच्या नावावर पैसे ट्रान्सफर करावेत, परंतु त्यांनी असं संपत्तीचा शोक कधी करू नये. मात्र पण जरी पैशा स्वरूपात जरी असेल तरी ती कुठला तरी एक आर्थिक लोभच आहे आणि ती मागणीच आहे. तर कुठेतरी मागणी म्हणून- प्रत्येकाच्याच आर्थिक त्याची बाजू आहे नाही आहे. तर त्यामुळे कुठेतरी ते हुंडाबळीला प्रोत्साहन, हुंडा घेणं हे प्रोत्साहनच राहत आहे ना. तर मग त्याला बंदीसाठी कुठला तरी काही ठोस उपाययोजना वगैरे करणार आहात? आता सध्या कायद्याने हुंड्याला बंदी आहे. तर त्याचबरोबर मुलीला वडिलांच्या संपत्तीत हक्क असतो त्या कायद्यामुळे. तर ते हक्क स्वरूप त्यांनी कॅशमध्ये तुमच्या पद्धतीने अंडरस्टँडिंग करून द्यावं तिला, पण त्याचा लग्नाचा ते संबंध जोडला नाही पाहिजे. मुलीचं जे वडिलांच्या संपत्तीतला वाटा आहे तो योग्य रीतीने द्यायला हरकत नाही ना, त्या रूपाने दिला पाहिजे. तो ते लिगल तिचा राईट म्हणून दिला पाहिजे, हुंडा म्हणून नाही, लग्नाचा भाग म्हणून नाही. लग्नाचा भाग म्हणून न देता तो वेगळ्या पद्धतीने देता येईल ना तुम्हाला. आता हे काय केलं जातं की लग्नात खूप खर्च करायचा, काही वस्तू द्यायच्या, मग तिचा ती सही घ्यायची, माझा वाटच नाही इकडे वगैरे, याने वाद वाढत चालतात. हे करू नये. आता एक दुसरा पक्ष असं की हुंडाबळी आपण फार म्हणतो. आम्ही त्याचा विचार केला तर 90% मराठा समाजात असा प्रश्न आहे की मुलांचे लग्नच होत नाही. मुलीला पैसे द्यावे लागतात. अनेक गावामध्ये 100 मुलं अशी दिसतील की ते 35-40च्या पुढे गेले, लग्न होत नाही. त्यातनं फार मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहे. तरुणांची लग्न जर झाली नाहीत तर लोकसंख्येवर पुढे परिणाम होईल आणि हा युवकांचा देश जेव्हा आपण म्हणतो तो उलट होईल, हा वयस्कर लोकांचा देश होऊन जाईल. तर हा दुसरा एक भाग आहे हुंडाबळीचा. दुसरा भाग, मुलांनाच मुलीला पैसे द्यावे लागतात, मुली विकत घ्याव्या लागतात अनेक ठिकाणी. त्याचं कारण असं की मुलींना फक्त नोकरदारच पाहिजे, शेतकरी नको, त्याला गाडीच पाहिजे, त्याला फ्लॅटच पाहिजे. याच्यापासून सुद्धा एक मुलींना आपण सुशिक्षित करायची गरज आहे. या गोष्टी आपोआप होतात. काही सक्सेस स्टोरी सांगितलं की एक लग्नात काहीच नव्हतं पण कर्तृत्व मुलांनी सगळं कमवलं, अशा मुलांनी तुम्ही निवड करा ना. तुम्हाला माहित नसेल, समाजामध्ये अनेक अशा आहेत की मुलीची आई सुद्धा म्हणतात लग्न हिचं करायचं नाही, आणि मुलीची आई सुद्धा श्रीमंत घरात मुली गेली सारखे फोन करत राहतात, काय खाल्लं काय नाही केलं. आणि मुलीचं जे लग्न मोडण्याचं कारण जे डिवोर्सचं प्रमाण जे वाढलंय त्याचं कारण काही प्रमाणात आई सुद्धा आहे किंवा ते जवळचे नातेवाईक सारखे चर्चा करत राहतात. मोबाईलमुळे कम्युनिकेशन फुकट झालंय आणि त्यातनं मुलगी एक किंवा दोन असते. हा जे प्रकार येतं त्यातनं समाजामध्ये वाईट प्रथा वाढत चालल्यात, समाजाचं विघटन होत चाललंय. हे थांबवण्यासाठी आम्ही एक आचारसंहिता म्हणून करायचं ठरलं आणि एक जिल्हा पातळीवर आम्ही अहमदनगर जिल्हा किंवा अहिल्यानगर जिल्हा पातळीवर आम्ही एक आचारसंहिता तयार केली. अजून फायनल स्वरूप त्याला द्यायचंय. पण एक जिल्हा पातळीवर एखादी कमिटी नेमली, सुकाणू कमिटी 11 जणांची आम्ही नेमतो आहोत म्हणून प्रश्न सुटेल असं नाहीये. प्रत्येक स्थानिक पातळीवर तशी सुकाणू समिती नेमली पाहिजे, तिथल्या लोकांनी पुढाकार घेऊन. जिल्हा सुकाणूमध्ये फक्त पेपरला नाव येईल, तुम्ही मुलाखत घेताल, संपलं विषय तिथं. ते प्रत्येक स्थानिक पातळीवर हे केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रेशर ग्रुप डेव्हलप केला पाहिजे. पण आता जे तुम्ही मराठा समाजासाठी जे आव्हान केलेलं आहे ते पाळतील का, किंवा या रूढी परंपरा जे वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत त्या या गोष्टींना मान्य करतील का, ते आचारसंहिता मान्य करतील का? आपण जर स्थानिक पातळीवर आचारसंहिता केली आणि लग्नामध्ये जर गर्दी असेल किंवा डीजे वाजत असेल तर जाहीरपणे निषेध केला तिथल्या लोकांनी, आचारसंहितेचे सदस्य आहेत, त्याचा परिणाम निश्चित होतो. आणि जे पुढारी वगैरे अशी काही बदनामीची वेळ असते ना तिथे ते येत नाहीत, म्हणजे गर्दी करतात, आशीर्वाद देतात. एकदा हे लगेच होणार नाहीये, याला वेळ लागेल. यासाठी आमच्या सुकाणू समितीने असं ठरवलंय की आपण काही फंड उभे करून जो आदर्श पद्धतीने लग्न करेल त्या मुलाला काही बक्षीस, प्रमाणपत्र, जाहीर सत्कार देणं, शक्य असेल तर सरकारने पण खाजगी क्षेत्रात नोकरी उपलब्ध करून देणं, अशा काही आपण चांगले त्यांना हे दिल्या जे आचारसंहितेप्रमाणे वागतील त्यांना आम्ही हे मदत करू. सुरुवातीला होणार नाही, सुरुवातीला 100 लग्न झाले, 5-6 लोकांची आचारसंहिता पाळली आणि त्याचा आपण जाहीररित्या सत्कार केला, त्यांना काही आपण सन्मान केला, त्यांना काहीतरी आपण मदत केली तर निश्चितपणे ते वाढत जाईल. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे काय असतं याचं कार्यकर्त्याचं किंवा राजकीय पुढाऱ्यांचं काय असतं, हक्काचा ऑडियन्स लागतो, येत असतात. पण तिथे गेल्यानंतर आपली बदनामी होईल, एखादी संघटना करेल
ते जाणारच नाही तिकडे. नाही. तिथले लोकल जे आचारसंहिता समिती ते आपल्या विरोधात जाईल हे जर त्यांना मेसेज मिळाला ना ते फोनवर काहीतरी बोलतील मी येऊ शकलो नाही वगैरे आणि ते हळूहळू प्रथा जाईल. सगळ्यात मुख्य कसं आहे की ज्याचा लग्न कार्याशी संबंध नाही अशा लोकांना आपण बोलवतो देखाव्यासाठी आणि जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. 10वा असो नाही तर लग्न असो ज्या होस्ट आचारसंहितेतून ते टाळलं जाईल. सटाळच नाही आणि तुम्हाला लग्न आहे असं लग्नाचं पावित्र्य आहे ते टिकून राहील. एक शेवटचा प्रश्न, आता ज्या पद्धतीने वैष्णवी हगवणे प्रकरण झालं, हुंड्यामुळं त्या महिलेचा बळी गेला, तुम्ही आता जी समिती स्थापन केलेली आहे त्याच्या माध्यमातून काय आवाहन करणार सर्वच्या समाजासाठी की जे हुंडा घेत आहेत किंवा हुंडा बळी घेऊ नये किंवा हुंडा बळी पडू नये यासाठी एक काय आवाहन करणार? एक मी आधी म्हटल्याप्रमाणे हा फक्त श्रीमंत वर्गातला प्रश्न आहे, इन्फ्लुएन्शियल फॅमिली ज्याला म्हणतात त्यांच्यातला प्रश्न आहे. त्यातल्या मुलाने हुंडा मागू नये, त्याला आवडते अशा मुलीशी लग्न करावं. शेवटी लग्न आयुष्यभर टिकणारं असतं, हुंडा हा क्षणिक आहे त्या काळापुरता. आणि जर हुंडा मागणारे तिकडे हुंडा किंवा वेगळ्या स्वरूपात हुंडा जो मागत असेल त्याला मुलीच्या वडिलांनी प्रोत्साहन देऊ नये. किंबहुना असं स्थळ आलं म्हणजे प्रथम दर्शन तुम्हाला खूप चांगलं वाटतंय पण त्यांनी जर अटी टाकायला सुरुवात केल्या ही कार द्या हे फ्लॅट द्या हे द्या तर ते स्थळ सरळ नाकारावं. आणि तिथनं पुढं वेळीच नाकारलं नाही तर तुम्हाला हगवण्यासारखी केस निर्माण होऊ शकते. जर स्थळ आलं तर स्वतःहून मुलीच्या घरच्यांनीच हुंडाबळी होत असेल तर ते नाकारावं असं ठाम मत सर्जेराव निमसे सर सांगतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत मी प्रवीण सरवसे, लेट्सअप मराठी, अहिल्यानगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.